यापुढे अभ्यास करताना प्रभू आपल्याला अनेक रहस्य, अनेक गुप्त गोष्टी सांगणार आहे. ज्या दिवशी तुम्ही आत्म्यामध्ये असाल, देहभान विसरलेलं असेल, जगाची चिंता सुटलेली असेल, मुलाबाळांतून मन निघालेलं असेल आणि प्रभूबरोबर तुम्ही जडलेले असाल, आत्म्यात असाल, बाळांनो, माझ्या मते तो प्रभूचा दिवस. ही आपली देवाची शाळा आहे, जिथे आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान मिळतं. गेल्या वेळेला आपण काय केलं होतं, कुठपर्यंत आलो होतं? प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायातील 1 ते 8 आलो होतं, अभ्यास केला होता. यापुढे अभ्यास करताना प्रभू आपल्याला अनेक रहस्य, अनेक गुप्त गोष्टी सांगणार आहे. आमेन, हालेलुया. उत्कंठित आहात का? अजून आपण यानं मंडळानं जी पत्र लिहिली त्याच्याकडे अजून पोहोचलो नाही, पण त्याच्या आधी आपण अभ्यास करीत आहोत. पुढे आपल्याला अनेक रहस्य, अनेक गोष्टी प्रभू आपल्याला प्रकट करणार आहे, कारण प्रभूची आपल्यावर विशेष कृपा आहे. तुम्ही प्रभूचे फार लाडके लोक आहात, तुम्हाला माहिती आहे का? हॅलो, तुम्ही प्रभूचे फार लाडके लोक आहात, तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो, होय, तुम्ही प्रभूचे फार लाडके जवळचे लोक आहात. तसे जर नसतं तर तुम्ही आता बाहेर दारू प्यायला किंवा आणखीन काहीतरी करायला बाहेर असतात. पण तुम्ही देवाचे विशेष बोलवलेले लोक आहात, म्हणून तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नाही, देवानं तुम्हाला आणलेलं आहे. आमेन. म्हणून देवावर तुमची विशेष कृपा आहे. प्रथम आपण प्रार्थना करू की रहस्य प्रकट करणाऱ्या सर्वशक्तिमान देवा, आमची अंतःकरणं आत्म्यानं भर, आत्म्यानं उघड, म्हणजे तुझं रहस्य आम्हाला नीट समजू शकेल. अगदी लहानातल्या लहानापासून, अशिक्षितातल्या अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत सर्वांना प्रभू याचा उलगडा होईल असं तू कर. आम्ही तुझ्या हाती पडतो. तुझ्या दिव्य दूतांचं कुंपण तू आमच्या भोवती दे आणि रहस्य प्रकट करणारा देवा, तू आपलं रहस्य आम्हाला प्रकट कर. आता प्रभू आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आज आपण पहिला अध्याय, प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 9 ते 11 वाचा 9 ते 11 आणि मग मी तुम्हाला त्यातून मार्गदर्शन करतो. वाचा विनोद दादा. कुठं गायब झालं? योहानाला झालेले ख्रिस्ताचे दर्शन. मी योहान, जो तुमचा भाऊ आणि येशूमधील संकट व राज्य आणि सहनशीलता यांमध्ये तुमचा भागीदार, तो मी देवाच्या वचनाकरिता आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षीकरिता पात्म नावाच्या बेटात होतो. मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो आणि मी आपल्या मागे करण्याच्या शब्दांसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. जे तू पाहतोस ते, लक्षात घ्या, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. पाहतोस ते त्यानं दाखवलं, ते त्यानं लिहिलं. पुढे वाच. आणि इफिस व स्फुर्णा व परगम व थुवतीरा व सार्दिस व फिलदेल्फिया व लावदिकिया येथे ज्या 7 मंडळे आहेत त्यांच्याकडे पाठव. लिही आणि काय कर, ज्या 7 मंडळे आहेत त्यांच्याकडे पाठव. त्या प्रत्येक मंडळीला प्रभू मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या दूताची नेमणूक करतो. योहान हा दूत आहे एक प्रकारचा, आणि त्यांच्याकडे पाठवायला त्यांना सांगतो. बरोबर आहे? वाच पुढे 11 झालं. 11 झालं. प्रथम ध्यानात घेऊ, आता लक्षात घ्या, प्रथम ध्यानात घेऊ की आरंभाची जी सुरुवातीची मंडळी आहे तिच्यामध्ये भेसळ नाही, रूढी परंपरा याचं स्तोम माजलेलं नाही.
प्रत्येकाने आपापलं वेगळं वेगळं दुकान थाटलेलं नाही. कोणी कॅथलिक नाही, कोणी प्रोटेस्टंट नाही, कोणी ओनली जीजस नाही, कोणी यहोवा विटनेस नाही, कोणी काय अशी शेकडो दुकानं त्यावेळेला थाटलेली नाहीत. पहा, कोणी CPM नाही आहे, कोणी आणखीन काय शेकडो नावं आहेत, पण तसं कोणीही नाही. कोणी मेथडिस्ट नाही, कोणी यहोवा विटनेस नाही, कोणी नाही, अशी भेसळ त्यावेळेला नाही. एक मंडळी. आणि अशा ह्या 7 मंडळांसाठी कडे प्रभू आपल्या दूताला सांगतो की त्यांना हे पाठव. वेगवेगळ्या ह्या अशा नावाच्या वेगवेगळ्या दुकानांमुळे प्रभूच्या मंडळीची अतोनात हानी झाली. अतोनात सत्य बाजूला पडलं आणि सत्याच्या नावाखाली भेसळ सगळ्या मंडळामध्ये झाली. ह्या पुस्तकाचं लेखन जेव्हा झालं त्या काळात प्रेषित योहान हा जिवंत असलेला एकमेव शिष्य होता. बाकी सगळ्यांना ठार मारलं होतं. पेत्राला ठार मारलं होतं, पौलाला ठार मारलं होतं. इथे आपल्याकडे भारतामध्ये आलेला थोमा, त्यालाही ठार मारलं होतं. सगळ्या शिष्यांना नाश केला होता. सैतानाची तीच इच्छा आहे की देवाच्या शिष्यांचा, देवाच्या लोकांचा नाश करावा. आजही तेच चालू आहे ना, ते तेव्हापासून चालू आहे, काही नवल नाही आहे. पण जो शेवटपर्यंत टिकतो तो तारला जाईल. तात्पर्य की योहान हा जिवंत असलेला सर्वात वयोवृद्ध म्हातारा झालेला शिष्य होता. त्या काळात त्याला मान असेल का, प्रतिष्ठा असेल का, सन्मान असेल का, देवाला ठाऊक. पण तोच एक जिवंत होता आणि मान सन्मानाकडे दुर्लक्ष करून तो स्वतःला सामान्य आणि सर्वांच्या बरोबरीचा मानतो. तो किती वयोवृद्ध असला, म्हातारा असला तरी तो काय करतो, स्वतःला सर्वांच्या बरोबरीचा मानतो. काय म्हणतो तो बघा बरं. मी योहान, काय म्हणतोय तो, मी योहान तुमचा बंधू, क्लेश, दुःख, छळ यात तुमचा भागीदार. काय म्हणतोय स्वतःविषयी, काय म्हणाला, छळ, निंदा, दुःख, भाऊ तुमचा असा मी आहे. तो सुखाचा भागीदार आहे का माणसांच्या, आपल्या दुःखाचा भागीदार आहे. दुःख, छळ, निंदा यात तुमचा भागीदार. त्या काळामध्ये रोमच्या राजानं, रोमचं राज्य होतं त्यावेळेला, त्या रोमच्या राजानं, सम्राटानं पेत्र, पौल आणि बरेच प्रेषित यांना ठार मारलं होतं. मंडळीचा अतोनात छळ केला होता. मंडळीचा छळ तेव्हापासून चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. येशूमध्ये काय म्हणतो, येशूमध्ये राज्य आणि धीर यांचा मी तुम्हाबरोबर भागीदार आहे असं योहान म्हणतो. राज्य आणि धीर, राज्य आणि धीर याचा मी तुम्हाबरोबर भागीदार आहे असं तो पुढे म्हणतो. ते राज्य म्हणजे काय, तर 50व्या पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभूनं स्थापन केलेलं, वरून उतरून आलेलं राज्य, आत्म्याचं राज्य, देहाचं राज्य नाही. प्रभू आम्हाला देहाचं राज्य द्यायला आलेला नाही. या जगात तो म्हणतो, हे ह्या जगात माझं राज्य नाही. माझं राज्य कुठचं आहे, वरचं आहे. मग इथे जेव्हा तो काय म्हणतोय प्रभू, तुमचा भागीदार मी देवाच्या वचनाकरिता मी पात्मा नावाच्या बेटात होतो. तो म्हणतो मी तुम्हाबरोबर येशूमध्ये राज्य आणि धीर यांचा भागीदार आहे. त्या दिवशी स्थापन केलेलं आध्यात्मिक राज्य हे उघड आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी, 50व्या दिवशी, ज्या दिवशी माडीवरती लोक जमले होते 120,
तिथे काय उतरून आलं? पवित्र आत्मा अग्नीच्या रूपानं उतरून आला आणि प्रत्येकाच्या डोक्यावर बसला. हे होतं देवाचं राज्य. देवाचं राज्य आत्मिक राज्य आहे. त्या दिवशी तिथे प्रभूनं ते राज्याची स्थापना केली. 50व्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभूच्या राज्याची स्थापना झाली. त्याला म्हणतात पेंटेकॉस्ट. हे आध्यात्मिक राज्य, हे राज्य लक्षात ठेवा, राज्य आज चालू असून नव्यानं जन्म पावलेल्यांचा त्यात समावेश होतो. हे राज्य आज चालू आहे. आपण त्या राज्यासाठी इथे बसलेलो आहोत. जगाच्या राज्य मिळवण्यासाठी आपण बसलेलो नाही. भावानो बहिणीनो, नीट लक्षात घ्या, जगाचं राज्य मिळवण्यासाठी आपण इथे जमलेलो नाही. आत्म्याचं राज्याचे वरून येणारं राज्य आपल्यावरती यावं म्हणून आपण इथे जमलेलो आहोत आणि नव्यानं जन्म पावलेल्यांचा त्याच्यामध्ये प्रवेश होतो. बघा बरं, योहान 3:3 वाचा बघू, म्हणजे तुम्हाला नीट समजेल कुठलं राज्य आहे. योहान 3रा अध्याय, योहानाचं शुभवर्तमान, त्याचा 3रा अध्याय, 3रं वचन आपल्याला सर्वांना माहिती आहे. पान नंबर 1272, योहानाचं पुस्तक 3रा अध्याय 3रं वचन. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. कोणतं राज्य? देवाचे राज्य, आत्म्याचं राज्य. वरून जन्मल्याशिवाय, बप्तिस्मा घेतल्याशिवाय, पुन्हा नव्यानं तुमचा जन्म झाल्याशिवाय ते राज्य पाहण्यास कोणीही समर्थ नाही. मग दुसरीकडे तो म्हणतो, तू बप्तिस्मा घे म्हणजे तू पवित्र आत्म्याचं दान पावशील. हे देवाचं राज्य. आणि ते राज्य 50व्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या लोकांना, 120 लोकांना मिळालं. आमेन. त्या राज्याचे ते वाटेकरी झाले आणि आपला प्रवास त्या दिशेनं चालू आहे. हे जगाचं राज्य नाही. युगाच्या समाप्तीस तो परत येईल, तेव्हापर्यंत आम्ही कार्य करीत राहणं, यातच या राज्याचा धीर व्यक्त होतो. काय म्हणतो योहान? धीर आणि राज्य यात तुमचा भागीदार. त्या दिवसापर्यंत धीर धरून वाट पाहणं हा आमचा धीर आहे. धीर धरावा लागेल. आजच मिळणार नाही, उद्याच मिळणार नाही. धीर धरावा लागेल प्रत्येक गोष्टीसाठी. लूककडे आपण येऊया. लूक 19, लूकाचं शुभवर्तमान, त्याचा 19वा अध्याय 13 ते 27 आपण घेऊ. वाचा बघू. पान नंबर 1256, लूक 19, 13वे वचन, 13 ते 19. त्याने आपल्या 10 दासांना बोलावून त्यांना 10 मोहऱ्या दिल्या आणि तो त्यांना म्हणाला, मी येईपर्यंत यावर व्यापार करा. परंतु त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत आणि त्यांनी त्याच्या मागे वकील पाठवून सांगितले की ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग तो राज्य मिळवून माघारी आला. तेव्हा असे झाले की ज्या दासांना त्याने पैका दिला होता त्यांच्यातील प्रत्येकाने व्यापार करून काय काय मिळवले हे समजावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलवायला आज्ञा केली. मग पहिला त्याच्यापुढे येऊन म्हणाला, प्रभू, तुझ्या एका मोहरेने आणखी 10 मोहरा मिळवल्या आहेत. तेव्हा त्याने त्याला म्हटले, शाब्बास, चांगल्या दासा, तू अगदी लहान गोष्टीविषयी विश्वासू झालास, म्हणून 10 नगरांचा अधिकारी हो. नंतर दुसरा येऊन म्हणाला, प्रभू, तुझ्या एका मोहरेने 5 मोहरा मिळवल्या आहेत. तेव्हा त्यालाही त्याने म्हटले, तूही 5 नगरांवर अधिकारी हो. मग आणखी एक येऊन म्हणाला, प्रभू, ही पहा तुझी मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती, कारण तू कठोर माणूस असल्यामुळे मी तुला भीत होतो. जे तू खाली ठेवले नाही ते तू उचलून घेतोस व जे तू पेरले नाही त्याची कापणी करतोस. तेव्हा त्याने त्याला म्हटले, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय ठरवतो. जे मी खाली ठेवले नाही ते उचलून घेणारा व जे मी पेरले नाही त्याची कापणी करणारा असा कठोर माणूस मी आहे हे तुला ठाऊक होते काय?
तर तू माझा पैका पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर माझ्या येण्याच्या वेळेस मला तो व्याजासुद्धा मिळाला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ती मोहर याच्यापासून घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. मग ते त्याला म्हणाले, प्रभू, त्याच्याजवळ 10 मोहरा आहेत. तो म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. परंतु मी त्यांच्यावर राज्य करावे अशी ज्यांची इच्छा नव्हती, परंतु मी त्यांच्यावर राज्य करावं अशी त्यांची इच्छा नव्हती. आता आपल्या आजूबाजूला जे आहे त्यांच्याकडे बघा. प्रभूनं त्यांच्यावर राज्य करावं अशी त्यांची इच्छा आहे का? नाही. तो प्रभूचं राज्य नष्ट करावं ही त्यांची इच्छा आहे. त्यांची पण तीच इच्छा होती. आपण जेवढा आता पॅराग्राफ वाचला त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की प्रभूनं त्यांच्यावर राज्य करावं अशी त्यांची इच्छा नव्हती. मग प्रभूनं काय केलं? वाच पुढे. त्या माझ्या शत्रूंना येथे आणा. हां, त्या माझ्या शत्रूंना, शेवट त्यांचा असा आहे, आणि माझ्यासमोर त्यांना मारून टाका. माझ्यासमोर त्यांचा नाश करा. यांचा शेवट, जे प्रभूच्या राज्याला विरोध करतात. बरं, प्रभूचं राज्य हे पापाचं राज्य आहे का? नाही. हे शांतीचं राज्य आहे, हे कृपेचं राज्य आहे, हे बलात्काऱ्यांचं राज्य आहे का? प्रभूचं राज्य हे बलात्काऱ्यांचं राज्य आहे का? आज भारतामध्ये दर 2 मिनिटाला एक बलात्कार होतो आहे असा रेकॉर्ड सांगतो मी. नाही. भ्रष्टाचाराला काही गणती नाही आहे, पापाला काही गणती नाही आहे, भेसळीला काही गणती नाही आहे. सगळ्या गोष्टीत भेसळ आहे. आणि ती आता महाराष्ट्रातली भेसळ सगळी पकडायला घेतलेली आहे. कोणी? तुकाराम मुंडे, बिचारा चांगला आहे, माणूस आहे. ती सगळी घाण काढायला घेतली आहे. बरं, राज्य कोणाचं आहे आज? सैतानाचं राज्य आहे. प्रभूचं राज्य यावं, शांतीचं राज्य यावं, कृपेचं राज्य यावं, सत्याचं राज्य यावं अशी त्यांची इच्छा नाही. म्हणून जिथे जिथे प्रभूचं नाव घेतलं जातं तिथे तिथे त्यांना धरून जेलमध्ये टाकावं, मारावं, ठोकावं. हे कोणाचं राज्य आहे? हां, शेवट, यांचा शेवट नाश. आज त्यांना मजा वाटते, आज त्यांना पैसा मिळतो. पैसा पुरवणारा, हे गोष्टी करण्यासाठी त्यांना पैसा पुरवणारा बसलेला आहे तिथे, भरपूर पैसा मिळतो त्यांना. पण उद्या शेवट काय आहे? आपण सुरुवात नाही पाहिजे, शेवट पाहायचा. आज आपली सुरुवात कितीही गरिबीतून असू दे, कष्टातून असू दे, दुःखातून असू दे, पण आपण आजच्यासाठी येत नाही. उद्या माझं काय, त्यासाठी आपण इथे येतो. हालेलुया. मी इतकी वर्ष तुमच्याकडे जो येतो आहे तो माझ्या आजच्यासाठी येत नाही. आज मला दुःख आहेत, कष्ट आहे, खूप आहे, भीती आहे, सगळं काही आहे, पण माझ्या उद्यासाठी मी येतो. तुमच्या उद्यासाठी मी येतो. आमचा उद्या आशीर्वादित आहे. हालेलुया बाळांनो, आपला उद्या आशीर्वादित आहे. आणि ह्या अशा सैतानी लोकांना प्रभू काय म्हणतो आहे? मी राज्य करावं अशी तुमची इच्छा नाही ना, जा आता. बरोबर आहे. वाच वेळा 27पर्यंत झालं. या राज्यासाठी नीट समजून घ्या. या राज्यासाठी धीर धरून, सहनशीलता. धीराला काय दुसरा शब्द आहे? मी योहान, 9वं वचन, मी योहान जो तुमचा भाऊ. येशूमधील संकट. आज आपल्याला काय आहे? संकट. बरोबर आहे. राज्य कोणतं? संकट सोसल्यानंतर राज्य मिळणार आहे आपल्याला, वरचं राज्य. आणि सहनशीलता म्हणजे धीर. यांच्यामध्ये तुमचा भागीदार. कोण भागीदार आहे आपला? परत सांगतोय की तुमच्या लक्षात यावं. ह्यामध्ये आपला भागीदार कोण आहे? योहान. हालेलुया. दुसरा भागीदार कोण आहे? पौल. तिसरा भागीदार कोण आहे? बोला बोला बोला. पेत्र. चौथा योहान. बोला. याकोब. बोला बोला. फिलिप. बोला. आमचे भागीदार.
हालेलुया. सांगा मला, आता तुम्ही कोणाचे भागीदार आहात? तुम्ही कोणाचे भागीदार आहात? सैतानाचे का देवाच्या लोकांचे? ज्यांच्याकडे शांती आहे, प्रीती आहे, कृपा आहे, आशीर्वाद आहेत, नम्रता आहे, लीनता आहे, दया आहे, क्षमा आहे, प्रभूचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आलेले आहेत, पूर्णपणे उतरलेले आहेत. हो, काय पाहिजे बोला? भागीदार. तो आम्हाला भागीदार म्हणतो. तुमचा भागीदार कशामध्ये? संकटामध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये आणि राज्यामध्ये. आमेन. हालेलुया. या राज्यासाठी त्यांनी धीर धरून मरण यातला सोसल्या, कष्ट सोसले. कशासाठी? आत्मिक राज्यासाठी. आता पुढे येऊ आपण पात्म नावाचं बेट. काय म्हणतो? यामध्ये तुमचा भागीदार, जो मी देवाच्या वचनाकरिता आणि येशू ख्रिस्ताचा साक्षीकरिता पात्म नावाच्या बेटात होतो. कशासाठी तो बेटात होता? त्याला एक काहीतरी कारण आहे. वचनाकरिता. कुठे बेटात होता तो? कशासाठी बेटात होता? निर्जन बेटावरती तो होता. कशासाठी होता? वचनाकरिता, येशू ख्रिस्ताच्या साक्षीकरिता पात्म नावाच्या बेटात होता. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विदाऊट कारणानं कुठलीच गोष्ट घडलेली नाही. तुम्ही इथे आहात त्याला कारण आहे. बरोबर आहे? कोणतं कारण आहे? मी देवाच्या वचनाकरिता इथे आहे. म्हणाल का स्वतःविषयी? कल्पना कराल का? मी कशासाठी इथे आहे? मी स्वतः मी इथे कशासाठी आहे? मस्त निक्सन इथे कशासाठी आहेत? विनोद कशासाठी आहे? तुम्ही कशासाठी आहात? बोला मोठ्यानं. कशासाठी आहात तुम्ही? देवाच्या वचनासाठी. तो पात्म नावाच्या बेटात होता, येशू ख्रिस्ताचा साक्षीसाठी. तुम्ही कशासाठी आहात? मी कशासाठी आहे? येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी. पर्पज आहे आम्हाला, हेतू आहे आम्हाला. बिना हेतून आम्ही नाही आलेलो. दोन गोष्टी, वचनाकरिता आणि देवाच्या साक्षीकरिता. आहे साक्ष तुमच्याकडे? साक्ष आहे? काल भयंकर संकट होती, घरात शांती नव्हती, सुख नव्हतं, रोग होते, मरण होतं, काढलं. साक्ष. तुम्ही इथे कशासाठी आलात? साक्षीसाठी आणि वचनासाठी. तोही तेच करीत आहे. तुमचा भागीदार तेच करीत आहे. पात्म नावाच्या बेटात तुम्ही, तो कष्टात, त्याच्या कष्टामुळे आपल्याला फुकट मिळालं. आपण इथे पंख्याखाली, तो उन्हातानात, खायला काही नाही. काय खात असेल माहीत नाही, कोणी नाही तिथे माणूस. आम्हाला खायला प्यायला सगळ्यांच्या नाकामध्ये वास घुसलेला आहे. आता करीत आहेत. मी सुद्धा. हॅलो, खरं आहे का नाही? योहान काय करतोय तिथे? वास घुसलाय का नाकात? नाही. कशासाठी आहे? वचनासाठी. कशासाठी आहे? साक्षीसाठी. त्यांनी साक्ष तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता आपलं काम. काय करता काम? हे काम योहान करतोय. म्हातारा झाला आहे, 90 वर्षाचा जास्त. काय करतोय काम? आपण 30 वर्षाचे झालोत. काय करतो आपण? हॅलो, गंभीरपणे घेताय ना? अगदी कानामध्ये अगदी जीव आणून कानामध्ये ऐका. उद्या मिळेल की नाही माहीत नाही. हे जेवण आहे, हे खरं जेवण आहे, हे घ्या. तो पात्म नावाच्या बेटामध्ये कशासाठी होता? देवाची साक्ष आणि वचनाकरिता होता. हे बेट कुठे माहिती आहे का? भूमध्य समुद्रात. मिलिता शहरापासून, आताच्या माल्टा, मिलिता शहरापासून जवळजवळ सिरियाच्या दक्षिणेत 60 मैलावर आहे. सिरियापासून 60 मैलावर आहे. भूमध्य समुद्रामध्ये हे बेट आहे. पौलाचं तारू याच मिलिता बेटावर फुटलं होतं, माहिती आहे ना? तिथून जवळच ते हे बेट आहे, पात्म नावाचं बेट आहे.
देवाचं वचन व येशूची साक्ष, देवाचं वचन आणि येशूची साक्ष यामुळे रोमन सरकारने या बेटावर योहानाला कैदेत ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे काळा पाणी म्हणतो ना आपण, काळा पाण्याचं स्थान कुठे आहे? सांगा बघू, सांगा लवकर लवकर लवकर. इतिहासाची मुलांनो, कुठे आहे? काळा पाण्याची शिक्षा दिली इंग्रजांच्या काळामध्ये. ज्याला अगदी पक्की मोठी शिक्षा द्यायची असेल तर त्याला काळ्या पाण्यावर पाठवीत. काळं पाणी म्हणजे अंदमान बेट. हे पात्मा बेट, ते अंदमान बेट. आपण काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आहे पात्मा बेटात, आणि आपल्यातले बरेच लोक अंदमान बेटावरती होते, काळ्या पाण्यावरती. आणि जेव्हा त्यावेळेला तो योहान सुमारे 90 वर्षाचा होता. 90 वर्षाचा होता, म्हातारा. या वयाचा विचार न करता योहान पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देत राहिला. त्या रोमन सम्राटाला ती साक्ष सहन झाली नाही, म्हणून त्याला तिथे बेटावर टाकलं. परंतु योहानानं कसली तडजोड केली, घाबरला नाही, थरथरला नाही. माझ्या वयाकडे बघून माझ्यावर दया करा म्हणाला. माझ्या प्रभूची साक्ष, माझ्या प्रभूची साक्ष, माझं ध्येय अंतिम एकच, माझ्या प्रभूची साक्ष आणि त्याचं वचन. बस हे त्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय. तहान नाही, भूक नाही, काही नाही, काही नाही. पहा, आपला भागीदार. आपण तयार आहोत त्याचे भागीदार व्हायला? अरे कठीण आहे रे बाबा, कठीण आहे रे बाबा. हो, कल्पना करा प्रियानो. पहा, पुन्हा त्यानं कसलीही तडजोड ख्रिस्ताच्या वचनाकरता केलेली नाही. देवाचे वचन व ख्रिस्ताची साक्ष याच्याशी बेईमान होण्यापेक्षा मरण पत्करणाऱ्यांची संख्या लाखोंना आहे. प्रभूच्या साक्षीकरिता, वचनाकरिता तडजोड न करता, न घाबरता मरण पत्करणाऱ्यांची संख्या करोडोनी आहे, करोडोनी आहे. आज रोमची, मी ते पुढे येईलच, रोमची राजधानी जिथे आहे राजवाडा, त्याच्या खाली तळघरामध्ये हजारो ख्रिस्त भक्तांच्याही मुंडकी टाकलेली आहेत, ठार मारून. यूट्यूबवर बघा, संशोधन करा, तुम्हाला मिळेल. ही रोमची राजधानी, बादशाह, ह्या त्या मुंडक्यांवरती त्याचं तळघरामध्ये मुंडी आहेत, मुंडके आहेत सगळी, अजूनपर्यंत आहेत. इतका छळ देवाच्या लोकांनी त्या काळामध्ये सहन केला. पुढे बघूया आपण. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यानं संचरित होतो. इथे योहान काय म्हणतो? 10वं वचन, प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात होतो. योहानानं प्रभूच्या दिवशी असा उल्लेख केला आहे. आता प्रभूचा दिवस म्हणजे काय, याच्याविषयी अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हा दिवस म्हणजे शब्बात दिवस असावा, कारण तोच पहिल्यापासून यहोवाचा दिवस, माझा दिवस म्हटलेला आहे. माझ्या दिवशी तो आपले स्वतःचे मनोरथ करू नये म्हणून जप, असंही आपल्याला वाचायला मिळतं. त्या अर्थी तो दिवस शब्बात म्हणजे शनिवार असावा, असं कित्येक लोक म्हणतात. दुसरं असंही आहे की तो पहिला दिवस असावा, कारण पहिल्या दिवशी येशू मेलेल्यातून उठला, म्हणून काही लोक तो दिवस साजरा करीत होते. हे इतरही लोकांना सांगावं म्हणून ते पहिला दिवस रविवारला म्हणत होते, म्हणून तसं करावं. पण काही लोक रविवारालाच म्हणजे पहिल्या दिवसाला शब्बात समजतात. कॅथलिक लोक रविवाराला शब्बात समजतात, परंतु तसं नाही, कारण आपल्याला इतिहासातून दिसतं. पण ते चुकीचं आहे. शब्बात म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस, पहिला दिवस नाही. शनिवार व पहिला दिवस म्हणजे रविवार.
पण सत्य हे आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते उपासनेसाठी एकत्र जमत असत. रविवारी ते भक्तीसाठी, आज आपण जमलोत रविवार आहे, तेव्हा पण ते जमत होते. प्रेषितांची कृत्य 20:7 वाचा, लवकर 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 पुढे जाऊ. प्रेषित 20:7. वाच बेटा. 20वा अध्याय वचन 7. 20वा अध्याय प्रेषितांची कृत्य, 20वा अध्याय वचन 7. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी. हा शब्दात दिवस नाही आहे, हा पहिला दिवस आहे, शेवटचा दिवस नाही आहे. पहिल्या दिवशी आम्ही काय केलं? वाच पुढे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. हां, पहिल्या दिवशी भाकर म्हणजे प्रभू भोजन घेण्यासाठी आम्ही एकत्र जमत असत त्यावेळेला. ओके. त्याच्यानंतर पहिला करंथी 16:2 वाच. पहिला करंथी 16:2. पहिला करंथीकर 16वा अध्याय वचन 2. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्हामधील प्रत्येकाने जशी आपली भरभराट झाली असेल त्याप्रमाणे आपल्याजवळ द्रव्य साठवून ठेवावे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्हामधील प्रत्येकानं जशी जशी भरभराट झाली असेल तसं तसं द्रव्य म्हणजे पैसे जमा करून ठेवावे. बरोबर आहे. कशासाठी? दागिना घ्यायला का? हालेलुया. कशासाठी जमवून ठेवायचे आहेत? मोटरसायकल घ्यायला का? ही त्या काळातली मंडळी आहे. आजची मंडळीविषयी मी नंतर सांगेन तुम्हाला. तर त्या काळातल्या मंडळीमध्ये पहिल्या दिवशी पैसे जमा करून ठेवी, जसं भरभराट झाली असेल तसं तसं. कशासाठी? मंडळीच्या कार्यासाठी पैसे जमा करून ठेवायचे आहेत. झालं. आता शब्बात दिवस म्हणजे शनिवार दिवस त्याकडे. हे झाले दोन्ही ठिकाणी आपल्याला रविवारविषयी वाचायला मिळालं. पहिला दिवस प्रभूचा दिवस कोणता ते पाहण्यासाठी आपण एवढा प्रयत्न करीत आहोत. प्रेषितांची कृत्य 13, 42 आणि 44. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 42 वचन आणि 44 वचन. मग ते सभास्थानातून बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की पुढच्या शब्दातवारी ही वचने आम्हाला सांगावी. आमेन. लोकांनी काय विनंती केली त्यांना? पुढच्या शब्दातवारी म्हणजे शनिवारी तुम्ही ही वचनं आम्हाला सांगावी. त्या 2 दिवस मिळतात. आता त्या 2 दिवसापैकी नेमक्या कोणत्या दिवसाला प्रभूता दिवस म्हटलेला आहे त्याचं उलगडण आपल्याला इथे होत नाही. 44 वचन वाच. नंतर पुढल्या शब्दातवारी बहुतेक सगळेच नगर देवाचे वचन ऐकायला जमले. आमेन. शब्दातवारी देवाचं सगळंच म्हणजे वचन ऐकायला सगळं नगर एकत्र जमलं. मीही गेली 42 वर्ष, मंडळीला आपल्या 30 वर्ष झाली त्याच, परंतु त्याच्यापूर्वी जवळजवळ 30, 40, 42 वर्ष दर शब्दातवारी माझ्या घरामध्ये मंडळी जमत असे आणि मी त्यांना वचनं सांगत असे. दर शब्दातवारी शनिवारी कधीही मी तो मोडलेला आजपर्यंत मोडलेला नाही. या वचनानुसार वचन ऐकवीत असे, त्यांना वचन समजावून सांगत असे आणि आपल्या मंडळीमध्ये आजपर्यंत तेच चालू आहे ना. दर शब्दातवारी जमताना तुम्ही वचन समजून घेताना, आराधना करताना. आता या 2 दिवसापैकी प्रभूचा दिवस कोणता? तो म्हणतो मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. कोणता घ्याल तुम्ही? कोणता घ्याल? मी घेईन तो असा, मी घेईन तो असा. ज्या दिवशी प्रभू माझ्याशी बोलेल तो प्रभूचा दिवस. हालेलुया. तुम्ही कोणता घ्याल? सगळे दिवस प्रभूचे आहेत. पण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता असेल? ज्या दिवशी प्रभू तोंड माझ्याशी बोलेल तो प्रभूचा दिवस. हालेलुया. त्या दिवशी प्रभू त्याच्याशी बोलला की नाही?
मग त्या दिवसाला तो म्हणतो मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. किंवा ज्या दिवशी तुम्ही आत्म्यामध्ये असाल, देहभान विसरलेलं असेल, जगाची चिंता सुटलेली असेल, मुलाबाळांतून मन निघालेलं असेल आणि प्रभूबरोबर तुम्ही जडलेले असाल, आत्म्यात असाल, बाळांनो, माझ्या मते तो प्रभूचा दिवस. हालेलुया. पटलं बाळांनो? योहान असंच म्हणत असावा, कारण मला अधिक संयुक्तिक वाटतं. प्रभूचा दिवस, ज्या दिवशी मी त्याच्याशी एक रूप झालेलो असेन, तो प्रभूचा दिवस. मला खायची प्यायची शुद्ध नसेल, मला भूक नसेल, मला काही नसेल, मला प्रभू तू माझा, यापुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा, ही दृष्टी जगाला विटली, तुझ्यापदी जडली, तो प्रभूचा दिवस. आणि योहान असाच होता. तो दिवस प्रभूचा होता. आमेन. तो दिवस आपल्या जीवनात यावा म्हणून प्रियानो झटून प्रयत्न करूया. आमेन. प्रभू तुझ्या दिवसात मला तू ने, तुझा दिवस माझ्या जीवनामध्ये येऊ दे, मला तो माझ्या डोळ्यांनी पाहू दे, माझं जीवन धन्य होऊ दे. आमेन. जमेल का? जमेल का बाळांनो? हालेलुया. कारण तो तुम्हाला भागीदार म्हणतो आहे म्हणून म्हणतो मी. हो, हालेलुया. का? तुम्हाला तो भागीदार म्हणतो आहे. आहात का भागीदार? खरंच का? हो हो हो. योहान जिवंत आहे. तो पाहेल आणि म्हणेल, ये माझ्या भावा, यस तू जिंकलास, माझं वचन तुझ्यापर्यंत पोचलं, मी धन्य झालो म्हणेल. ये माझ्या भागीदारा, ये तू प्रभूच्या राज्यासाठी माझा भागीदार झालास. हालेलुया. हालेलुया. ही वचनं अशी वाचून भरभर वाचून पुढे नाही जायची, घ्यायची. भागीदार. कोणाचे भागीदार? कोणाचे भागीदार? हालेलुया. एका कंपनीमध्ये भागीदार असले तर तुम्हाला किती बरं वाटतं. हो, अरे रे 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 रे, मी कंपनीचा पार्टनर आहे नाही का? हां हां हां. अरे कंपनी बुडली रे बाबा. पण ही कंपनी बुडेल का? नाही. नो. व्हायचा भागीदार. किती जण भागीदार होणार? हालेलुया. 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 प्रभूचे भागीदार, प्रभूच्या महान राज्याचे भागीदार. हो, तिथे राज्य करायचं आहे की नाही बाळांनो? भागीदार होणार ना? हो ना. बघा योहानाची धारणा बघा, ही धारणा आपल्यामध्ये यायला हवी आहे. ही भागीदार आहे, तुमचा भागीदार आहे. त्यानं आम्हाला भागीदार करावं, अंबानीनं आपल्याला भागीदार करावं, टाटानं आपल्याला भागीदार करावं अशी आपल्याला ऐकी आहे का? हां, टाटाची कंपनी मोठी आहे की नाही? अंबानीची कंपनी मोठी आहे की नाही? तो आपल्याला भागीदार करेल का? पार्टनर करेल का? नाही. तो आम्हाला भागीदार करतो आहे. हो, कल्पना करा रे बाळांनो, तो आम्हाला भागीदार करतो आहे. मग काहीतरी आपल्याला गुंतवायला लागेल ना की नाही? भागीदार फुकट होता येईल का? हो ना. काहीतरी गुंतवणूक करायला लागेल ना प्रियानो? यस, करा गुंतवणूक. यस, आम्ही भागीदार आहोत. आमेन. हालेलुया. पुढे पाहूया का? आनंद वाटतो ना? हो ना. मला खूप भरून येतं रे बाबा, मी भागीदार आहे. तुम्हाला पण मला भागीदार करायचं आहे. योहानाला भागीदार करायचा आहे तुम्हाला. तो तुम्हाला भागीदार म्हणतो आहे. बघा तुम्ही कोण आहात? त्या राज्याचे भागीदार, वाटेकरी, पार्टनर. यश. हालेलुया. झोपणार नाही ना? झोप उडली? खरं सुरुवातीला झोप आली होती माहिती आहे मला. उडली? हां, आता पुढे हे पुस्तक झोप साप उडवतं. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. पहा, प्रभूचा दिवस आणखीन एक त्याच्यामधून आपल्याला काढायला मिळेल. प्रभू जो सामर्थ्यानं ढगावर येणार आहे, प्रभू जेव्हा सामर्थ्यानं ढगावर येणार आहे, शेवटचा न्यायनिवाडा होणार आहे, भविष्यकाळात घडणाऱ्या दिवसामध्ये प्रभूनं त्याला नेलं असावं, कदाचित दाखवलं असावं, बघ हे सगळं नष्ट होणार आहे.
मी येणार आहे. आमेन. तिथे नेलं असावं त्याला, अशी एक शक्यता आहे. पण मला मी तुम्हाला सांगितली ती शक्यता अधिक जवळची वाटते. नेलं असावं, कारण प्रभूनं त्या येणाऱ्या दिवसामध्ये जो घडणार आहे ते त्याला दाखवलं आहे. जे घडणार आहे ते त्याला दाखवलेलं आहे आणि सांगितलं लिही, हे घडणार आहे. आणि तो लिहित आहे. त्यामुळे तो भारावून गेला आहे एकदम. आणि तो म्हणतो मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. ही पण एक शक्यता आहे. आता तुम्हाला कुठली जास्त शक्यता जवळ वाटते, योग्य वाटते, ते तुम्ही ठरवा. जे घडणार आहे ते दाखवले तो प्रभूचा दिवस असू शकेल. प्रभूला 1000 वर्ष एका दिवसासारखी आहेत आणि एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. म्हणून जे घडणार आहे त्या दिवसामध्ये प्रभूनं त्याला दाखवलं असेल. म्हणून तो म्हणतो प्रभूचा दिवस. अशा अनेक शक्यता मी तुमच्यापुढे 4 शक्यता ठेवल्या. त्यातली 3री शक्यता मला अधिक जवळची वाटली, ती मी तुमच्यापुढे मांडली. बघा, आता आपण येऊया 7 मंडळाकडे. 7 मंडळ्या पहा. दहावं वचन, मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. मी सांगितलं तुम्हाला, आत्म्यात असणं ज्या दिवशी तुम्ही असाल तो प्रभूचा दिवस. मी आपल्या मागे करण्याच्या शब्दासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. आणि इफिस, स्मुर्ना, परगम, तुतिरा, सार्दिस व फिलदेल्फिया व लाउदिकिया येथे ज्या 7 मंडळे आहेत त्यांच्याकडे पाठव. 7 मंडळ्या त्या काळामध्ये होत्या. या सर्व मंडळ्या त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या व योहानाला ह्या मंडळ्यांची चांगली माहिती होती. कारण योहानाने आपले बरेच सेवाकार्य आशिया प्रांताच्या ह्याच भागात केले होते. आशियाच्या बाहेर त्यावेळेला कोणी गेलं नव्हतं. आशिया खंडामध्येच हे कार्य त्यावेळेला सुरू होतं. अजून मंडळ्या पांगल्या नव्हत्या. वास्तवात पाहू जाता 50व्या दिवसानंतर सुमारे 63 वर्षांनी जगातील अनेक भागामध्ये मंडळ्या पसरल्या होत्या. नीट लक्षात घ्या, 50व्या दिवसानंतर जेव्हा प्रभूचं राज्य लोकांवरती उतरून आलं, आत्म्याचं राज्य, त्यानंतर 63 वर्षांनी, जवळजवळ 63 वर्षांनी जगातील अनेक भागामध्ये मंडळ्या पसरल्या होत्या. भारतामध्ये पण मंडळी सुरू झाली होती योहाना थोमाद्वारे त्यांच्या काळामध्ये. मग प्रभूने या 7 मंडळ्यांची संदेश देण्याकरिता का निवड केली असावी? त्या काळामध्ये सगळीकडे देवाचं वचन पसरलं होतं, भारतामध्ये पण आलं होतं. मग ह्या 7 मंडळ्यांची निवड प्रभूनं संदेश पाठवण्यासाठी का बरं केली असावी, असा एक प्रश्न उभा राहतो. का बरं एवढ्याच मंडळ्या होत्या का? तर खूप असतील. याचं कारण मंडळींच्या गुणदोषाची 7 प्रभागामध्ये विभागणी केलेली आपल्याला दिसते. मंडळीचे गुण आणि दोष यांची 7 प्रकारामध्ये विभागणी केली. आज जरी जगामध्ये लाखो मंडळ्या असल्या तरी त्या 7पैकी कुठले तरी गुणदोष त्या प्रत्येक मंडळीमध्ये आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे? बघा, नीट विचार करा. त्याचा आपण पुढे येईलच ओघाने. जरी जगामध्ये लाखो मंडळ्या असल्या तरी ह्या 7 मंडळ्यामध्ये जे गुणदोष आपल्याला प्रभू दाखवतो ते कुठल्या ना कुठल्या तरी मंडळीला लागू होतात. ज्याप्रमाणे जगामध्ये लाखो गाणी आहेत की नाही, लाखो गाणी आहेत, बरोबर आहे, प्रत्येक भाषेमध्ये गाणी आहेत. पण हे प्रत्येक गाणं 7 सुरावरच विभागलेलं आहे. करेक्ट? पटलं? कुठलंही गाणं असू दे, पण सप्तसुरामध्ये 7 सुरामध्येच ते गाणं बसलेलं आहे. त्याप्रमाणे मंडळ्या कितीही असू देत, या 7 गुणदोषावरतीच त्या उभारलेल्या आहेत, ही माझी पूर्ण खात्री आहे. 7 मंडळ्यांचे 7 गुणदोष, 7 सुरांवर लाखो गाणी
या 7 मंडळ्यावर लाखो मंडळ्या उभारलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. पहा आणि आपण त्याला सप्तसूर म्हणू. या मंडळ्यांना पाठवलेले हे संदेश प्रत्येक मंडळीने आचरणात आणावे व त्यानुसार आपली आत्मिक स्थिती जाणून घ्यावी, म्हणून हे संदेश सर्व मंडळ्यांना उपयुक्त आहेत. या मंडळ्यांचा अभ्यास करावा प्रत्येकानं, प्रत्येक मंडळीनं. आणि आपली मंडळी कुठल्या मंडळीशी संलग्न वाटते, कुठले गुण आपल्या मंडळीला योग्य वाटतात, याची तुलनात्मक अभ्यास करावा. याच कारणासाठी प्रभूनं हे संदेश आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत. या संदेशाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते, ती ही की ह्या 7 मंडळ्यांमधून मंडळीवर हल्ला करून तिला सामर्थ्यहीन करण्याचा सैतानाचा 7 पद्धती स्पष्ट केल्या आहेत. या 7 मंडळांमध्ये मंडळीला नाश करण्याच्या सैतानाच्या 7 पद्धती, 7 डावपेच आपल्याला पाहायला मिळतात. याविषयी मी तुम्हाला नीट समजावून सांगणार आहे पुढे. नीट लक्षात घ्या या 7. आणि ते हल्ले परतवण्यासाठी आपण देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री जी देवानं आपल्याला पुरवलेली आहे ती अंगावर घ्यायला हवी आहे. तरच या मंडळांमध्ये सैतानाचे गुण आपण काढू शकू आणि परिपूर्ण मंडळी आपण उभी करू शकू. आपलं ध्येय आहे, कारण आपण भागीदार आहोत. जर आपण त्या दैवी राज्याचे भागीदार आहोत तर आपल्यामधले हे सैतानाला आपल्याला काढावंच लागेल, हल्ले परतून लावावेच लागतील. सैतानाला हरवल्याशिवाय त्या राज्य आपल्याला मिळेल कसं? म्हणून आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की सैतानाचे हल्ले आपण परतवून लावावे. त्यासाठी ही 7 पत्र आपल्याला उपयोगी ठरतात. अभ्यास करीत आहोत आपण त्याचा. नीट लक्षात घ्या प्रियानो. इफिसकारामध्ये जा, 6वा अध्याय 10 ते 18 जा. लवकर वाचा, थोडा विषय लांबवतो आहे. इफिस 6 10 ते 18. इफिस 6 वाचता आपला अभ्यास होईल. 10 वचन, पान नंबर 1418. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या सक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. आमेन. सबळ व्हा. तुम्ही भागीदार आहात व सबळ व्हा. दुर्बळ भागीदार काहीच उपयोगाचा नसतो. सबळ लागतो भागीदार. सबळ व्हा. आणि सैतानाचे कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास, सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे होण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे. सचिन दादा झोपू नको रे. तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री अंगावर घ्या. देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री अंगावर घ्या. सैतानाच्या कपटयुक्तीला, मंडळीला नष्ट करण्याच्या सैतानाच्या कपटयुक्तीला आडवा येण्यासाठी तुम्ही काय करा? देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री अंगावर घ्या. कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे. आमची झोंबी, आमचा झगडा कोणाशी आहे? रक्त आणि मांस यांच्याबरोबर नाही, तर ती सतांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. आमेन. कुणाशी आहे? आज आमची जी चढाई आहे, आज जे सैतानानं जे राज्य उभं केलं आहे, तुम्हाला काय वाटतं हे माणसांचं आहे का? कोण कार्य करतो आहे त्यांच्यामधून? सैतान. म्हणून मी म्हणतो हे सैतानाचं राज्य आहे. हालेलुया. पहा, आमचा झगडा, आमची झोंबी ही रक्तमांसाशी नाही, तर त्यांच्यामधून जो कार्य करणारा सैतान आहे त्यांच्याबरोबर आहे. म्हणून पुढे काय करा? याकरिता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला. वाईट दिवशी, आज वाईट दिवस आहेत की नाही? नाही तर आपण आता वसईला असतो सगळेजण एकत्रितपणे, मजा केली असती. सगळ्यांची इच्छा होती वसईला यायचं ना. पण हा वाईट दिवस आहे. मग ह्या वाईट दिवशी सैतानाला आडवे यायला काय करा? आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला. शक्तिमान व्हावे. शक्तिमान व्हावं म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री घ्या. आमेन. देवाची संपूर्ण शस्त्रसामुग्री अंगावर घ्या. भिवू नका प्रियानो. भागीदार आहात. जर तुम्ही पार्टनर आहात तर तुम्ही हे करा. जर तुम्ही भागीदार आहात योहानाचे, ख्रिस्ताचे, तर तुम्ही हे कराल. नाहीतर आपण आपोआप सैतानाचे भागीदार होऊ आणि बाहेर फेकले जाऊ.
वाच पुढे झालं 18पर्यंत. नाही तर खरेपणाने आपली कंबर बांधून. खरेपणानं आपल्यामध्ये काय पाहिजे? खरेपण. खोटं बोलायचं नाही. खरेपणानं आपली कंबर बांधून. कमरेला पट्टा बांधलाय की नाही? माझा घसरतो म्हणून हालेलुया. हां, खरेपणानं आपली कंबर बांधून. बायका कशाने बांधतील? पदर खोचून एकदम फेट. सुटला नाही पाहिजे. हालेलुया. कारण आपल्याला सैतानाशी झगडा करायचा आहे. पदर खोचल्याशिवाय, कंबर बांधल्याशिवाय करता नाही येणार. वाचा पुढे. आणि न्यायीपणाचे उरस्त्राण धारण करून उभे राहा. न्यायीपणाचं उरस्त्राण म्हणजे चिलखत. न्यायीपण, अन्याय कोणावरही होता कामा नये. दैवी गुण, अन्याय कोणावरही होता कामा नाही. मी कोणाचा अन्याय करणार नाही. कोणाचे 5 पैसे मी खाणार, लुटणार नाही. बरोबर आहे. मी अन्याय करणार नाही. मी खोटं बोलणार नाही. मी कोणाचंही नुकसान करणार नाही. खरेपणानं कंबर बांधून न्यायीपणाचं उरस्त्राण धारण करून उभे राहा. म्हणजे काय होईल? सैतानाचे बाण तुमच्यावर चालणार नाहीत. कारण तुम्ही न्यायी माणसाला सैतान घाबरतो. नाही, बरोबर ना? कोणाला घाबरतो? न्यायी माणसाला. तो न्यायी आहे, ज्याच्या काही अन्याय नाही, त्याची मन खाली नाही, तो ताट बघतो. कारण त्याच्या काही त्यानं वाईट केलेलं नाही आहे. सैतान त्याला घाबरतो. आमेन. हालेलुया. वाच पुढे. आणि शांतीच्या शुभवर्तमानाची तयारी पायात घालून. शांतीच्या शुभवर्तमानाची तयारी. शेजारच्या घरात भांडण आहे, तुम्ही बघता. बघा, हा एकीचा नवरा दारू पिऊन पडलेला आहे, तिला मारतोय खूप, आणि ती बाई बिचारी दुःखी रडते. तुम्ही काय कराल? मजा बघाल? काय कराल रे बाळानं? शांती घेऊन जाल. तिला म्हणावं, बाई मी आहे तुझ्याबरोबर. तुझ्या घरात काही आहे का खायला? नाही आहे, मी देते. भेऊ नको. मी आहे, भेऊ नको. तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा त्याला जाऊ सांगाल, बाबा तुला हे शोभतं का सैतानाच्या मार्गात जातोस? का जिनं तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे तिचा नाश कशाला करतोस? मुलाबाळांचा नाश कशाला करतोस? जे वचनं तुम्ही शिकलात, जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, हे शांतीचं शुभवर्तमान घेऊन तुम्ही त्या घरात जाणार आहात. बरोबर आहे. सुरुवात आपल्या घरापासून करायची आहे. सैतान हरेल. पुढे वाचा. या सर्वांवर ज्या विश्वासरूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती धरून उभे राहा. आमेन. परत वाच एकदा. या सर्वांवर ज्या विश्वासरूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण. दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती धरून उभे राहा. उदाहरण सांगतो. एक बाई प्रार्थनेला येते आणि ती खूप आजारी झाली. सगळा पैसा संपला. काय म्हणतात आजूबाजूचे? अरे तू प्रार्थनेला जाते, कशाला जाते? काय मिळालं तुला? हा आहे दुष्टाचा बाण. ॲक्सिडेंट झाला, पडला, पाय मोडला. तो म्हणतात, अरे तू प्रार्थनेला जातो ना, काय मिळालं तुला? अरे काय, सोडून दे रे. हा आहे दुष्टाचा जळता बाण, तुमची विश्वासातून तुमचं पडणं करायला. इयोबावर पण असे बाण आले की नाही? इयोबावर संकट आलं की नाही? बाण आले की नाही? बायको म्हणाली की नाही, मारला ना बायकोने बाण, कशाला जगतो? मरून जा ना देवाला शाप देऊ. जळता बाण. मग इयोबानं काय केलं? विश्वासाची ढाल धरली. काय म्हणाला? अरे देवानं दिलं, देवाकडून फक्त चांगलंच घ्यावं. काय बाण मार, केवढा मारतो तेवढा, माझा विश्वास ढळणार नाही. हालेलुया.
मर सैताना केवढा बाण मारतो. तो बायकोकडून मारील, आणखीन कोणाकडून मारील, मुलाकडून मारील, मुलगी कोणाची तरी वाईटाच्या मार्गात जाईल आणि मग बाप रडत बसेल, मी एवढी वर्ष प्रार्थनेला गेलो, माझी मुलगी कशी पळाली, माझी मुलगी. आहेत आपल्याकडे अशा दुःखातून गेलेले लोक आहेत. लोक टोचतात, बाण मारतात, जळते बाण, हृदय फाडून टाकतात, तोंड दाखवायला जागा राहत नाही. अशा वेळेला विश्वासाची ढाळ, माझा प्रभू, त्याला बरं वाटलं त्यानं केलं आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. ही आहे विश्वासाची ढाल आणि ते आहेत जळते बाण. अडले की नाही? हालेलुया, हालेलुया. समजलं ना? प्रियानं लक्षात घ्या, पाळा. हां, वाचून पुढे नाही जायचं. घ्या. हे आहे जळते बाण आणि अडवायला हवी विश्वासाची ढाल. आमेन, हालेलुया. डरने का नहीं, डर गया वो मर गया. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पुढे जायचं, वाचलं पुढे बाबा 18पर्यंत. आणि तारणाचा शिरटोप घ्या. तारणाचा शिरटोप घ्या. कुठे मिळतो? कुठे मिळतो? मंडळीत मिळतो. येस, माझ्या डोक्यावर मुकुट आहे. हालेलुया. तारणाचा मुकुट माझ्या डोक्यावर आहे. तो तुम्हाला लोकांना दिसणार नाही, सैतानाला दिसतो. अरे बापरे, तो आपल्या नादी लागत नाही. कमजोर असेल तर लागेल, नाही का? कुत्रा आपल्या मागे लागला तर आपण काय करायचं? पळून जायचं. काय करेल कुत्रा? चावेल, आणखीन जोरात धावेल. घाबरला तर, आपण घाबरलो तर कुत्रा काय करेल? पळून जाईल का? पण आपण उभे राहिलो आणि दगड उचलला तर पळून जाईल. कुत्र्याला घाबरून पळायचं नाही. हालेलुया. हाती चले बाजार. पुढे नाही माहिती. हाती चले बाजार, कुत्ते भोंके हजार. हत्ती घाबरतो का कुत्र्याला? नाही, भुंकू दे. त्याला माहिती ही कुत्री येते भुंकणार आहे. माय, मी एवढा मोठा आहे, मला काय करणार? हालेलुया. झोपू नका रे, झोपू नका रे, झोपू नका रे. तुम्ही झोपलात की मला झोप येते. हालेलुया. आलं लक्षात? वाचलं 18पर्यंत? नाही. वाचा. आणि आत्म्याची तलवार घ्या. आत्म्याची, येस, ती देवाचं वचन आहे. सैतानाला आत्म्याची तलवार. सैतान ह्या वचनाला घाबरतो. सैतानाला अडवायला एकच आहे, वचन. वचन, त्यालाच आपण देवाच्या वचनानं सैतानाला आपण अडवू शकतो, नाही का? मोहात पाडायला कोण येतो? सैतान. प्रभूला मोहात पाडायला कोणाला? सैतान. प्रभूनं काय घेतलं? वचनाची तलवार घेतली. बरोबर आहे. रस्त्यात कोणतरी भेटली, चल र झाडाखाली जाऊ, तिकडे कोण नाही नांग. काय कराल? वचनाची तलवार. प्रभू म्हणतो, हे विचार करू नको, परस्त्रीचा लोभ धरू नको. कोण घाबरला? कोण घाबरला? सैतान घाबरला. हे वचनाची तलवार. अशा खूप गोष्टी आहेत. वचन. आमेन. झालं 18पर्यंत? वाचा. सर्व प्रकारच्या प्रार्थनेने, सर्व प्रकारच्या प्रार्थनेनं व विनंतीनं सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा. आमेन. सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा. आणि याविषयी सर्व एकाग्रतेने व सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे राहा. काय कर्तव्य आहे मंडळीचं? सर्वांसाठी प्रार्थना करणं, स्वतःसाठी नाही, सर्वांसाठी प्रार्थना करणं. बरोबर आहे का ना? ही आत्म्याची तलवार आहे. ह्यानं आम्हाला विजय मिळतो. चला पुढे. झालं 18 झालं. हं. आता पुढे आपण येऊ. 7 समया. काय काय पाहिलं आपण? 7 मंडळ्या पाहिल्या.
सात मंडळांना दिलेले संदेश आपल्याला पाहिजे आहेत पुढे, ते अजून आपण सुरुवात नाही केली. सात समया पाहूया. सोन्याच्या सात समया माझ्या दृष्टीस पडल्या. मी मागे वळलं आणि मी 12वं वचन, तेव्हा जी वाणी माझ्याशी बोलत होती ती पाहायला मी मागे वळलो आणि मागे वळल्यावर मी सोन्याच्या 7 दिवठण्या पाहिल्या. सोन्याच्या 7 दिवठण्या पाहिल्या. याला 7 समया पण म्हटलेलं आहे. दिवठण्या म्हणजे समया. माहिती आहे का तुम्हाला ह्या 7 समया कशा असतात? त्या वाचले, कधी पाहिलं आहे ना? या बाजूला 3 फाटे, या बाजूला 3 फाटे आणि मध्ये 1 समया. त्या आहेत आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या, आणि इस्रायलमध्ये तुम्हाला ह्या दिसतील. अशाच प्रकारच्या समया घराघरात दिसतील. आपल्याकडे तशी पद्धत नाही, पण तिकडे तुम्हाला त्या दिसतील. 7 समया. तो म्हणतो सोन्याच्या 7 समया माझ्या दृष्टीत पडल्या. या 7 समयांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. वचन 20मध्ये त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. बघा का जरा वचन 20मध्ये आपण येऊ. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या ज्या 7 दिवटण्या पाहिल्या त्यांचे गुज हेच. ते 7 तारे त्या 7 मंडळांचे दूत आहेत. 7 मंडळांचे दूत. मला एक प्रश्न विचारला एका भावानं की ते 7 दूत कोण आहेत? आता ह्या ओघानं त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो. जे 7 तारे प्रभूच्या हातात योहानानं पाहिले ते 7 मंडळे आहेत. 7 तारे आहेत, 7 समया आहेत. त्याला समया दिलेले, पुढे ते ओघानं सगळे येईल. हे ते 7 दूत आहेत. कसे ते पुढे पाहू आपण. आणि त्या 7 दिवटण्या 7 मंडळे आहेत. त्या 7 दिवटण्या काय आहेत? 7 मंडळे आहेत. आणि त्या सोन्याच्या 7 दिवटण्या पाहिल्या, त्यांचं गुज हेच. ते 7 तारे त्या 7 मंडळांचे दूत आहेत. कोण आहेत? दूत कोण आहेत? दूत कोण आहेत? 7 तारे जे प्रभूच्या हातामध्ये आहेत तेच तारे त्या मंडळांचे दूत आहेत. बरोबर आहे. दूत कोण आहेत? 7 तारे. जसं जसं आपण अभ्यास पुढे करत जाऊ तसं तुम्हाला त्याचं प्रकटीकरण मिळत जाईल. 7 तारे तेच 7 दूत आहेत. त्यात 7 समय आहेत. त्याचं सगळं विश्लेषण पुढे आपल्याला प्रभू देतो. समय हे मंडळीचं यथार्थ व उचित असं रूपक आहे, प्रतीक, चिन्ह आहे. समय काय आहे? मंडळीचं चिन्ह. मंडळीचं चिन्ह आहे. या जगात असताना येशू जगाचा प्रकाश होता. समयी काय करते? काय करते समयी? प्रकाश देते. पूर्वी इलेक्ट्रिकचे बल्ब होते का? नाही, समया होत्या. तेल घालीत असत आपण. बरोबर आहे. 100 वर्षापूर्वी सगळं असंच होतं नाही का? तेल घालीत होतं समयामध्ये. पणत्या होत्या, समया होत्या, तेल होतं. 100 वर्षानंतर जेव्हा घासलेट आलं तेव्हा घासलेटचे दिवे आले. त्याच्या आधी चरबीचे दिवे होते, तेलाचे दिवे होते नाही का? ते आपण कोणतं तेल वापरत असू देवासाठी? कडू तेल. कोणतं कडू तेल? कशापासून करतात? करंजाच्या बिया नाही का? किंवा मग कुठलंही तेल वापरीत असतात. काही ठिकाणी चरबी वापरीत. या जगात असताना प्रभू जगाचा प्रकाश होता. या जगातून निघून जाताना त्यांना शिष्यानं तो प्रकाश दिला. मी माझा प्रकाश, मी माझी शक्ती तुम्हाला देतो. आणि त्या शिष्यांकडून ती आपल्यापर्यंत आली. ती आपली शक्ती आहे. आमेन, हालेलुया. पाहतो प्रकाश होता. मग म्हटले तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बरोबर आहे. समय प्रकाश देतात. आता प्रकाश तो कोण आहे? तुम्ही प्रभूनं म्हटलं तुम्ही. त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे ते कोण झाले? प्रकाश झाले. बरोबर आहे. ज्या मंडळीत तुम्ही आलात ती मंडळी हा दिवा झाला आणि त्या दिव्यातलं तेल किंवा प्रकाश तुम्हीच आलात. मत्तई 5:14 वाचा लवकर. मत्तई 5:14. मत्तई कृष्ण 5वा अध्याय 14 वचन, पान नंबर 1145. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात.
डोंगरावर वसलेलं नगर लपत नाही. आमेन, हालेलुया. आता हा प्रकाश कोण आहे? तुम्ही. बरोबर. घाबरून नका, तुम्ही अंधार नाही आहात, तुम्ही प्रकाश आहात. तुम्ही प्रकाश आहात. प्रकाशाचे कृत्य लक्षात ठेवा. अंधाराचे कृत्य, प्रकाशाचे कृत्य लक्षात ठेवा. प्रभूनं तुम्हाला म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात. शिष्यानं म्हटलं ना, शिष्यानं प्रकाश उत्पन्न करता येतो का? नाही. शिष्यानं प्रकाश उत्पन्न करता येत नाही. शिष्यानं स्वतःचा प्रकाश नाही. तर त्यांतील तेलाच्या द्वारे, त्या दिवटणीमध्ये जे तेल आहे त्याच्याद्वारे ते प्रकाश निर्माण करतात. त्यांना स्वतःचा प्रकाश नाही, तेलाच्याद्वारे त्यांचा प्रकाश होतो. कसं? काय म्हणाला तो प्रकाश? काय म्हणतो? मी तुम्ही माझ्यात राहिल्या वाचून तुम्हाला काही करवत नाही. म्हणजे तो प्रकाश कोण आहे? प्रभू आहे. तो आमच्यातून प्रकाशित होतो. आपल्याला त्याला वाव दिला पाहिजे की तू प्रभू, तुझा प्रकाश माझ्यातून असा प्रकाश होऊ दे की जे अंधारात बसले त्यांना प्रकाश मिळेल. ते कार्य प्रभूनं आमच्याकडे सोपवलं. बरोबर आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही प्रकाश आहात. पण जर मी तुमच्यात राहिलो तर, पण मी जर तुमच्यात राहिलो नाही तर तुम्ही अंधार आहात. तर मग तुमचा अंधार किती मोठा. बरोबर आहे. पक्का लक्षात घ्या, प्रभू आपल्यात राहिल्याशिवाय आपल्याला प्रकाशित होता येत नाही. त्या कुंवारीने काय केलं? मशाली घेतल्या पण तेल घेतलं नाही. तेल हे वचन आहे, पाणी हे वचन आहे, तेल हे वचन आहे. तेल घेतलं नाही. दर शनिवारी रविवारी तेल मिळत होतं की नाही बाबांनो? या घरी राहिल्या हो, आवणीला गेल्या. हसल्या बघा मनापासून ना. कुठे गेल्या? आवणीला गेल्या. हां, आज मात्र सगळ्या आल्या. हे कसं काय? आवणी झाली? अरे नसती झाली तरी आल्या असत्या. नाही, आवणी पहिली का प्रभू पहिला? बरोबर आहे. भात पिकविल कोण? प्रभू ना. मग देवाचा देवाला भरून द्या ना. ते नाही, तू आम्हाला दे, तुझं नंतर बघू टाईम मिळाला तर ना. असं नाही चालत. मशाले घेतलं पण तेल घेतलं नाही. दर शनिवारी तेल मिळत होतं, रविवारी मिळत होतं, तोवर घेतलं पाहिजे. दिवे पेटत राहतील बाळांनो, नाही तर तुमचा अंधार केवढा मोठा. तुम्ही प्रकाश देत राहाल. पापात अंधारलेल्या जगाला आता जर कोणता प्रकाश असेल तर तो फक्त मंडळीचा आहे. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. या पापानं अंधारलेल्या जगाला जर कोणाचा प्रकाश असेल तर कोणाचा? कोणाचा? मंडळीचा. मंडळी दारू पिईल, मंडळी व्यभिचार करेल, मंडळी बलात्कार करेल, मंडळी पाप करेल. मग ह्या सैतानी जगाला प्रकाश हवा जर असेल तर तो कोणाचा? म्हणून सैतान आपल्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न करतो की त्याला अंधार हवा आहे, प्रकाश नको, त्याला प्रकाश नको. पण हीच मंडळी जगाचा प्रकाश आहे. हीच मंडळी जगाला मार्ग दाखवेल. दुःखात पिडलेले, संकटामध्ये गांधलेले कोणाकडे येतील? कुठे येतील? आज मंडळांमध्ये लाखो लोक काय येत आहेत? कारण त्यांना हा अंधार नकोसा झाला आहे. त्यांना त्यांच्या मुली व्यभिचारानं बाटवलेल्या झाल्या, त्याला रडायला जागा नाही आहे. ते मंडळीत येतात, हे त्यांना बंद करतात. हे ख्रिश्चन करतात, हे ख्रिश्चन करतात. इथे आम्हीच ख्रिश्चन नाही होतं, त्यांना काय ख्रिश्चन करणार? काय करणार? कसं करणार? नाही. ख्रिश्चन करणं म्हणजे काय? डांबर लावणं आहे का? हां, की लावला डांबरनं केला ख्रिश्चन? हे काय? हा काय चावटपणा आहे? ही सैतानाची कपट युक्ती आहे प्रियानो. हे पक्कं लक्षात घ्या. आम्ही दिवे आहोत आणि जगाला आमच्याकडून प्रकाश आहे. आमेन. आमच्यामुळे जग प्रकाशित होणार आहे. मोदीमुळे जग प्रकाशित होईल का? हालेलुया. रामाचं मंदिर बांधलं रे बाबांनो. काय केलं त्या रामाच्या मंदिरामध्ये? लोकांनी भरपूर दानं दिली, करोडो रुपये दिले ना. काय केलं? अंधार बाहेर पडला का प्रकाश बाहेर पडला?
अंधार लुटला. रामाला पण लुटला रे बाबा, त्यालाही नाही सोडत तर काय माणसानं काय सोडणार. हे लोक रामालाही सोडत नाही आहेत. नाम मुखानं राम बगल में छुरी, मुँह में राम बगल में छुरी. बरोबर आहे. हे सगळे सुऱ्या घेऊन फिरतायत कापाकापी करायला, नाव रामाचं. त्यालाही लुटायला कमी नाही करत, त्या माणसाला सोडतील का? नाही. मग अंधार आहे का प्रकाश आहे? तुम्ही करू शकाल असं? नाही. लोक तुमच्या मंदिरामध्ये, लोक देवाच्या मंदिरामध्ये दान टाकतात. तुमच्यात कोणी आहे त्यातली चोरी करील का? का नाही करणार? उघड्यावर असतात पैसे दिलेले असतात लोकांनी, 10 रुपये 15 रुपये 20 रुपये असतात ना. चोरी करील कोणी? नाही. का? तुमच्यात प्रकाश आहे. हालेलुया. त्यांच्यात अंधार आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. पहा, आता मला सांगा की जग आशेनं कोणाकडे पाहिल? प्रकाशाकडे पाहिल. आमेन. येत्या दिवसामध्ये तुमची गरज आहे या जगाला. तुम्ही प्रकाश आहात. पहा, दिवे पेटत राहिले पाहिजेत, म्हणून तेल त्याच्यामध्ये दर रविवारी दर शनिवारी घातलं पाहिजे. म्हणजे समय पेटत राहतील, जगाला प्रकाश देत राहतील. पापात अंधारलेल्या जगाला आज जर कोणता प्रकाश असेल तर तो फक्त मंडळीचाच आहे. नीट लक्षात ठेवा. कोण तहसीलदार मामलेदार आहे की जो बिन पैसे घेताना तुमचं काम करील? कोणी आहे? तुम्ही तहसीलदार असाल तर तुम्ही काय कराल? पैसे घ्याल? नाही. कारण तुमचा आत्मा जो प्रकाशित आहे तो तुम्हाला अंधाराचं काम करू देणार नाही. करू देईल? तुमच्यातील कोणी पोलीस असेल तर तुम्ही लाच घ्याल? लाच घ्याल? खोट्या केस करून तुम्हाला अडकवाल, पैसे घेण्यासाठी तुम्ही अडकवाल कोणाला? नाही. करू शकाल? आहे हिंमत? नाही. मग प्रकाश कोण आहे? ते का तुम्ही? हा जगाचा प्रकाश आहे. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. त्यांना नाही म्हणत, ते अंधार आहेत. हालेलुया. आलं लक्षात? पहा मत्तई 6:23 मत्तई 6:23 पहा. त्याचं पुस्तक 6 अध्याय 23 वचन. पण जर तुझा डोळा निर्मळ असला तर तुझे सगळे शरीर प्रकाशमय होईल. आमेन. जर तुझा डोळा निर्मळ असला तर तुझं सगळं शरीर कसं होईल? प्रकाशमय. प्रकाशमय. याचा अर्थ असा आहे की डोळा शरीर आपलं काळं करतो, आंधळं करतो, अंधार करतो. पण जर तुझा डोळा वाईट असला तर तुझे सगळे शरीर अंधारमय होईल. आलं लक्षात? डोळा कसा पाहिजे आपला? म्हणजे काय? दुसऱ्याची वस्तू पाहिली की ती कशी चोरी करता येईल असा जर कोणी विचार करीत असेल तर तो डोळा कसा आहे? पापी. एखादी स्त्री दिसली, मनात भरली, तर तो डोळा कसा आहे? पापी. दाविदाच्या मनामध्ये एक स्त्री भरली, ती कुठून आली? आतमध्ये डोळ्यातून आली. म्हणून प्रभूनं म्हटलं तुझा डोळा जर निर्मळ असेल तर तुझं सगळं शरीर निर्मळ होईल ना. मन कुठे जातं जास्ती? पुरुषाचं मन कुठे जातं जास्ती? हॅलो पुरुषांनो, पुरुष आहात ना? नक्की ना? आहात ना? हां की नाही? आहेत की नाही? पुरुष आहात की नाही? हॅलो, नसाल तर सांगा, मी पुरुष नाही म्हणून. आहेत ना? मन कुठे जातं? अरे बोला ना, मन कुठे जातं? जातं की नाही? अरे कोणीच बोलत नाही. लवड खोटं आहे की नाही? हेच खोटं बोलतात. मन कुठे जातं? कुठून जातं? कुठून जातं? मन जातो कुठून? डोळ्यातून जातं ना.
याचा अर्थ काय? डोळा निर्मळ आहे का नाही? इथे प्रभू आम्हाला ते सांगतो. तो प्रकाश जर तुमच्यातून बाहेर पडायचा असेल तर पहिला डोळा निर्मळ पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बरोबर आहे. आता स्त्रियांना विचारतो, पाप कुठून येतं मनात? कुठून येतं? अरे सांगा ना. स्त्रिया आहात की नाही? की नाही? पुरुष पण नाही, स्त्रिया पण नाही, बीच काय? हॅलो, जाता ना मन का नाही जात? पक्क्या वस्ताद आहेत, बोलत नाही. कुठून जातं? अरे कुठून जातं? नाही बोलणार, गोंधळ होईल बोललं तर. पण सत्य आहे, लपून काय करणार तुम्ही? डोळ्यातून जातं. बरोबर आहे. पण आज काय करायला लागेल? आपण जर जगाचा प्रकाश असतो तर काय करायला लागेल? डोळा मी म्हणतो का? नाही. जो तुम्हाला भागीदार बनवू इच्छितो तो म्हणतो हे भांडवल तुझ्याकडे पाहिजे. जो तुम्हाला भागीदार बनवू इच्छितो स्वर्गीय राज्याचा तो म्हणतो हे भांडवल तुझ्याकडे पाहिजे, तर तो माझा पार्टनर होशील. विदाऊट भांडवलानं पार्टनर होता येणार नाही ना. हो की नाही? गुंतवायला पाहिजे की नाही पैसे? पैसे दमडी खिशात नयणी चाललाय पार्टनर व्हायला अंबानीचं. होता येईल का? नाही. मग हे दिडकी आपल्या खिशात नसेल तर आपण देवाचे पार्टनर कसे होऊ रे बाबा? डोळा निर्मळ. तर तुम्ही प्रकाश आहात, तर तुम्ही दिवटणी आहात. आमेन. समजलं ना? कळलं की नाही? नुसतं ऐकू नका, नीट विचार करा. पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. 12 ते 20 वाचूया का? होईल का आज आपलं? मला वाटतं नाही होणार. 12 ते 20 प्रकटीकरणाचं मार्गदर्शन आज तुम्हाला होणार नाही. म्हणून मला वाटतं मी इथे थांबवतो. पुढच्या कार्याला आपण लागूया, कारण 12 वाजलेले आहेत. 1 तास झाला ना? झालं 1 तास झाला. हो, बापरे, बंद करून टाका. आज